सगळ्यांना नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि दिवसाची सुरुवात अशी छान झाली आहे. सकाळी अंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे सगळं झाला होता. आता बनवायचा स्वयंपाक. आणि बघा, स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे आज वालाच्या शेंगाची भाजी. आमच्याकडे तर याला वालाच्या शेंगाच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि भाजी बनवायला घेतली. याला काही जास्त मसाले लागत नाही, फक्त काय म्हणतात लसूणची पेस्ट, जिरं आणि थोडं शेंगदाण्याचा कूट, मी एवढंच वापरते. आणि याला काही पाणी वगैरे काही टाकायचं काम नाही, वाफेवरच छान होते. पाणी गेलं की त्याची चव थोडीशी चेंज होते. आणि आमच्याकडे याचा वेल आहे, पण आता काही त्याला काही शेंगा नाही. त्याला शेंगा येतात जानेवारीमध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये जास्त येतात. आणि हे आणलं आहे मार्केटमधून. आमच्या यांना बऱ्याच आवडतात, म्हणून म्हटलं चला आज बनवून घ्यावे. त्यांनीच आणलं आहे बरं आवडीने शेंगा. आणि सोबतच कढी वगैरे बनवायची होती आणि इकडे भात वगैरे लावून दिला आणि भाजी घेतली बनवायला. आमच्या किचनमध्ये की नाही बऱ्याच काही अशा जुन्या प्रकारच्या वस्तू आहेत. किचनमध्येच नाही, पूर्ण घरामध्ये बऱ्याच काही आहे. जे सासूबाईच्या जुन्या वस्तू आहेत, त्यांच्या जुन्या आठवणी आहे. पण बऱ्याच काही वापरत नाही, पण किचनमधल्या 2-3 वस्तू आहे की ते वापरते. आणि चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला दाखवावं. ते काय आहे मी तुम्हाला सांगेलच. आणि बघा, एकीकडे भाजी टाकली शिजवायला आणि भाजी फोडणी घातली. आणि पुन्हा एकीकडे कढी, पण थोडं दही आंबट होतं, दह्याची कढी बनवली होती, पण थोडी साखर सोडली. कारण की आंबट गोड कढी छान लागते, टेस्ट छान येते त्याची. आणि इकडे ते कढी पण शिजवून घेत आहे आणि इकडे भाजी पण शिजत आहे. आणि तुम्हाला सांगतेच मी काय आहे आमच्याकडे किचनमध्ये काय काय आहे जुन्या वस्तू तर. आणि बघा, अशी कढी आपली तयार झाली आहे. आणि बघा, इकडे माझी पुतणी आहे जी घरभर फिरते. सारखं तिची मम्मीला आवाज देते. तिची मम्मी बाहेर होती, कपडे धुत होती, मी स्वयंपाक बनवत होती, ती कपड्याचं बाहेरचे काम बघत होती. आणि सारखं घरामध्ये मम्मी मम्मी करते. 2 पुतण्या तर गावाला गेल्या आहे. बघा, मी म्हटलं जुन्या वस्तू. हे बघा, एक मसाल्याचा डब्बा आहे, ज्यात आपण चटणी मीठ हळद वगैरे टाकतो, ते डब्बा आहे. सगळ्यांच्या किचनमध्ये स्टीलचं आहे. पुन्हा ही पकड, आता कोणी सांडशी म्हणते, कोणी पकड म्हणते, आम्ही तरी सांडशी म्हणतो. आणि पावशी, आमच्याकडे पावशी पण लोखंडाचीच आहे. आता भरपूर जणांच्या किचनमध्ये स्टीलचं दिसतात, पण आमच्याकडे आहे लोखंडाचं. जरा ठीक आहे. बघा, इकडे भाजी तयार आहे, कढी पण तयार आहे. सगळ्यांना जेवायला बोलवलं, सगळ्यांनी जेवायला बसले. आणि मी पण बसले. माझा होता उपवास, म्हणून मी घेतलं दही आणि थोडं साखर आणि दही घेतलं. कारण की दिवसभर उपाशी राहून नाही होत उपाशी राहणं, थोडं काहीतरी लागतंच. म्हणून घेतलं साखर आणि दही. आणि बघा, सगळ्यांचे जेवण झाले, माझंही थोडंसं. सगळेजण आराम करत होते आणि मग मी बसले एवढे बाहेर. बघा, छान मोकळी हवा होती, पण गरमही होत होतं मला बरंच. ऊन होती हलकी हलकी. आणि छान वाटतं बाहेर मोकळ्या वातावरणात. आणि असा गेला मग आजचा दिवस. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय. आणि काय मी पिक शेअर केलं तर नक्की